नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे गुरुविना आत्मज्ञान नाही याची जाणीव. आपल्या भारतीय वैभवशाली संस्कृतीत गुरुपरंपरा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरु लागतो. आपल्या अंतरंगातील अज्ञानाचा अंधार नष्ट करून अंतरंगीचा ज्ञानाचा दीप जागृत करण्यासाठी गुरुची नितांत गरज आहे. गुरु म्हणजे असंख्य जीवांना योग्य मार्गाला लावणारा दिशादर्शक. गुरु म्हणजे जो लघु नाही तो. गुरु म्हणजे लघुला गुरु बनवतो ती शक्ती. जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघु. जो मनाचा स्वामी होतो तो गुरु. जीवनात संकटकाळी घसरण चालू असताना स्थिर संयमी राहतो. प्रतिकूल परिस्थितीतही आपलं तत्त्व ध्येय सोडत नाही तो गुरु. अज्ञानरूपी अंधकार निवारण्याची ज्ञानाची ज्योत जो पेटवतो तो गुरु. ज्याच्या दर्शनाने, सहवासाने, विचारांनी, स्मिताने थकवा जातो तो गुरु. गुरु सहवास अत्यंत प्रेरणादायी असतो. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक, दुर्वृत्तींचा संहारक आणि जीवाशिवाचं मिलन घडवून आणणारा तो गुरु. अशा गुरुची प्रत्येक जीवाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नितांत गरज असते. ही गरज लक्षात आल्यावर गुरुच्या शोधात असणाऱ्या मनाला नक्की गुरु भेटतो. अशा गुरुच्या भेटीनंतर जीवनाची वाट सोपी होते. त्याचं बोट धरून वाटचाल करताना भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा आश्वासक दिलासा मिळतो. जीवनाचा सूर सापडतो. जीवनात राम वाटतो. हे जगणे आनंदाचे याचा अर्थ समजतो. आनंदी जीवनातलं गुरुचं स्थान अंतरंगी कोरलं जातं. मनातली गुरुबद्दलची अव्यक्त राहिलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे गुरुपूजन, गुरुस्तवन. यासाठी आपल्या संस्कृतीत गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन यासारख्या भावनिक सणांची योजना आहे. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडविणाऱ्यांचे पूजन केले जाते. त्या दिवसाला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. आषाढ वद्य त्रयोदशीला भक्तराज नामदेवांची पुण्यतिथी साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध एकादशीला भक्तराज नामदेवांची जन्मतिथी असते. आषाढ वद्य त्रयोदशीला नामदेवांनी त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या साक्षीने महाद्वारी समाधी घेतली. नामयाची दासी जनी हे बिरुद मोठ्या अभिमानाने आयुष्यभर मिरवणाऱ्या संत जनाबाईंनीही त्याच पवित्र दिवशी देह ठेवला. संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु होते. गुरु शिष्यांची वैभवशाली परंपरा हा मराठी मनाचा अभिमानाचा विषय आहे. संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आणि संत योगी चांगदेव, श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरु शिष्यांच्या पवित्र नात्यांनी आपली संस्कृती नटलेली आहे. व्यावहारिक ज्ञान देणारा शिक्षक असतो. आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु असतो. आपल्या आध्यात्मिक इतिहासात गुरु शिष्य नात्याला अद्वितीय महत्त्व आहे. जीवनात प्रत्येकाला विविध प्रकारची नाती असतात. त्या प्रत्येक नात्यात प्रेम, ओढ, त्याग, सेवा, तडजोड, समर्पणभाव, कर्तव्य आणि एकनिष्ठता यासारख्या विविध भावभावनांची घट्ट वीण असते. जीवनात प्रत्येक नातं त्याच्या त्याच्या जागी अत्यावश्यक आणि श्रेष्ठ असतं. आई आणि मुलगा, पती पत्नी, बहीण भाऊ, मित्र आणि शेजारी अशा अनेक नात्यांनी माणसं एकमेकांशी जोडली जातात.
गुरु शिष्याचं नातं या नात्यांपेक्षा निराळं असतं. गुरु शिष्याच्या नात्यात मांगल्य आहे. आईवडिलांचं नातं श्रेष्ठ आहे याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. हे नातं प्रत्येकाला जन्माने मिळतं. आईवडील आपल्याला संस्कारांचं पाथेय देतात. संस्कारक्षम जीवाला मुक्त करण्याची क्षमता केवळ गुरूत असते. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरूच्या आज्ञेचं पालन करताना आपली विधवा माता आणि बहीण भावांचा एका क्षणात त्याग केला. स्वामीजी मातृभक्त असूनसुद्धा गुरु आज्ञेच्या वाटेने ते गेले. प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणासाठी पाठवायला महाराज दशरथ खरं तर तयार नव्हते. पण वसिष्ठ मुनींनी आज्ञा केल्यावर रामचंद्रांना विश्वामित्रांबरोबर जायला लागलं. समर्थ कन्या वेणा स्वामी गुरु आज्ञेनुसार आईवडिलांचा त्याग करून समर्थ रामदास स्वामींच्या शक्तिभक्तीच्या मार्गाने गेल्या. आध्यात्मिक क्षेत्रात साधकासाठी पित्यापेक्षा गुरु आज्ञा जास्त महत्त्वाची असते. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मी निवृत्तीचा असा अभिमानाने म्हणतात. निवृत्तीनाथ या आपल्या सद्गुरूबद्दल ज्ञानदेवांच्या मनात अतीव प्रेम आणि आदराची भावना होती. सद्गुरूचं महत्त्व लौकिक जीवनात आहे तसं ते अध्यात्मातही आहे. भारतीय अध्यात्माचा प्राण असलेल्या आपल्या उपनिषदांमध्ये गुरुविचार आलेला आहे. उपनिषदातला गुरुविचार गुरुची महती पटवून देणार आहे. गुरु म्हणजे आचार्य, उपाध्याय, ज्येष्ठ, श्रेष्ठ, उपदेशक. गुरु या शब्दातला गकार सिद्धी देणारा आहे, तर रकार पापहारक आहे. र हा अग्नितत्व आहे. त्यामुळे ऊर्जेला जाग करणाऱ्या रकाराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उकार अव्यक्त विष्णू आहे. म्हणून गुरु हा या तिन्ही गोष्टींचा समावेशक असलेला श्रेष्ठतम आहे. मानवी जीवनाचं मूळ समजण्यासाठी, पदोपदी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं समजण्यासाठी उपनिषदांसारखा मार्गदर्शक गुरु नाही. उपनिषदात अध्यात्माच्या सगळ्या अंगांवर प्रकाश टाकला आहे. यात आत्मज्ञानावर भर देऊन गुरुतत्व सांगितलेली आहेत. मी आत्मा आहे असा अनुभव येणं म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानामुळे जीवन आनंदी होतं. आत्मिक शांती आणि आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. आमच्या सगळ्या महाराष्ट्रीय संतांनी गुरुपरंपरा मान्य केली, तिचा आदर केला. जो निगुरा म्हणजे जो गुरुहीन असतो त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कधीही होत नाही, ही आमच्या संतांची श्रद्धा होती. परमार्थात तर गुरुचं अपार महत्त्व आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. ज्ञानप्राप्तीसाठी गुरुचा शोध घेऊन त्यांची सेवा करावी हा संतांच्या अंतरंगीचा भाव आहे. पण गुरु म्हणून एखाद्याचा स्वीकार करताना सावधपणा हवा असं समर्थ रामदास सांगतात. भोंदू गुरु गल्लीबोळातही असतात. ते शिष्याला नादी लावतात. दासबोधात अशा गुरूंचा समाचार घेताना समर्थ म्हणतात, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे. तुकाराम महाराजांनीही साधुत्वाची लक्षणं सांगणारा एक अभंग लिहिला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रांसी तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताच्या मूर्ती. असं साधुत्व संतत्व ज्याच्या अंगी आहे तो गुरु म्हणजे साक्षात देव. अशा देवाची सोबत म्हणजे सुखाची सावली. दांभिकपणाची, खोटेपणाची तुकोबांना अत्यंतिक चीड होती. दांभिक दुर्जन परपीडकं असतात. अशा पाखंड्यांवर तुकोबांचा कटाक्ष होता. अत्यंत कडक शब्दात ते पाखंड्यांचा समाचार घ्यायचे. होऊनी संन्यासी भगवी लुगडी, वासना न सोडी विषयांची. असे ढोंगी साधू गुरु म्हणून योग्य नाहीत. त्यांच्यापासून समाजाला धोका असतो.
समाजात साधुत्वाचं गुरुत्वाचं ढोंग पांघरून बसणाऱ्यांवर तुकोबा तुटून पडतात. ऐसे कैसे केले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावूनी या राखे, डोळे झाकुनी करिता पापे. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगत. आजच्या काळात असे ढोंगी गुरु सगळीकडे भेटतात. त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा देणारे तुकोबा द्रष्टे आहेत. अशा ढोंगी लवाड गुरूंपेक्षा गुरु नसला तरी काही बिघडत नाही. कृष्णम वंदे जगद्गुरु ही वाट सुरक्षित आणि विकासाची आहे. आधुनिक काळात गुरुची हेटाळणी होत असली तरी गुरुसंस्था मुळात वाईट अजिबात नाही. गुरु ही पूर्वी एक पारमार्थिक संस्था होती. आजच्या काळातही ती अस्तित्वात आहे. पारमार्थिक क्षेत्रात आजही गुरुशिवाय गती नाही ही श्रद्धा दृढ आहे. संत जन्माने, गुणांनी, कर्तृत्वाने कितीही मोठा असला तरी त्याला गुरु लागतोच. गुरुपदेश नसला तर काय होतं हे भक्तराज नामदेवांच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. गुरु भेटीनंतर नामदेवांना कुणाचंही, अगदी मृत्यूचंही भय नसल्याचं नामदेव सांगतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांपासून ते समर्थ रामदासांपर्यंत सगळ्या संतांनी गुरुमहात्म्य मान्य केलं आणि आपल्या अभंगातून ते महत्त्व मराठी मनाला सांगितलं. केवळ गुरुकृपेमुळे मी तरलो याची साक्ष देताना ज्ञानेश्वर माऊली म्हणते, गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. संत निवृत्तीनाथांनी गुरुपदेश केल्यावर धवळले जगदाकार याची साक्ष ज्ञानदेवांना पटली. गुरु तोची देव, ऐसा मनी वसे भाव, असं माऊली म्हणते. मला गुरुची आवश्यकता नाही, कारण मी अहोरात्र विठुरायाच्या सहवासात असतो. मी भक्तराज, भक्तश्रेष्ठ आहे हे माझं अज्ञान होतं. गुरुमुळे ज्ञानप्राप्ती झाली याची कबुली संत नामदेव देतात. अहंकारामुळे खूप गोष्टींचं अज्ञान होतं. गुरुच्या सहवासात अहंकार संपून गेला आणि नम्रतेला जाग आली. स्वतःची खरी ओळख झाली, आत्मज्ञानाची पहाट झाली, विकासाची वाटचाल सुरू झाली, अंतरंगीची साक्ष पटली, अंधारी रात्र संपली. हा आपला आध्यात्मिक प्रवास सांगताना नामदेवांना कधीही संकोच वाटला नाही. संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळ दाटून आला की मन निवतं, मनाची आनंदयात्रा सुरू होते, मन तीर्थ होऊन जातं. या भक्तीच्या आनंद यात्रेत ज्ञानदेवांचं विचारधन विश्वात पोचवणारे नामदेव आपल्याला आठवतात. नामदेवांची विठ्ठल भक्ती हा 13व्या शतकातला संत चमत्कार आहे. नामदेव म्हणजे नामस्मरणाचा देव. नामदेव म्हणजे परमेश्वरी भक्तीचं महाप्रचंड रूप. नामदेव म्हणजे सगुण भक्तीचा पुतळा. नामदेवांचं चरित्र अमृताहून गोड आहे. नामदेवांच्या कीर्तनात अवघा महाराष्ट्र डोलला, नाचला. नामदेव विठूशी एकरूप होऊन भान हरपून कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचायचा. नामदेव कीर्तन करी, कीर्तनी नाचे पांडुरंग.